सर्वेभ्यः नमो नमः। प्रथमः पाठः आद्य कृषकः पृथुवैन्य। पाठाची पार्श्वभूमी व जिज्ञासापूर्ती। प्रस्तुत पाठ ऋग्वेदातील 10व्या मंडलातील 93व्या अनुवाकातील 14व्या सूक्तावर आधारित आहे. या पाठावर आधारित अधिक माहिती जाणून घेऊया. पृथु हा अभिषिक्त म्हणजे राज्याभिषेक संस्कार झालेला पृथ्वीवरील पहिला राजा होय. याच्या नावावरून या भूमीला पृथ्वी असे नाव पडले. याची पृथुवैन्य अशी नावे आहेत. वडिलांचे नाव वेन, त्यावरून वैन्य असे नामकरण झाले. हा भगवान विष्णूचा अवतार आहे असे सुद्धा पुराणात वर्णन आहे. यानेच सर्वप्रथम कृषी कार्याचा विकास केला. त्याला कृषी विद्येचा जनक म्हणून संबोधले जाते. प्रयाग याचा अर्थ पुष्कळ यज्ञ झालेले ठिकाण असा होतो. प्रयाग म्हणजे आजचे अलाहाबाद उत्तर प्रदेशात हे ठिकाण आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांचा संगम येथे होतो. पाठाची सविस्तर माहिती पाहूया. पहिला परिच्छेद. भूपालः पृथुवैन्यः नाम धरायां प्रथमः अभिषिक्तः सम्राटः. भूपालः पार्थिव, नृपः भूपः राजा, धरा आकारांत स्त्रीलिंगी, भूमी जमीन वसुंधरा, अभिषिक्तः राज्याभिषेक झालेला. पहार्थ. भूपालः पृथुवैन्यः नाम धरायां प्रथमः अभिषिक्तः सम्राटः. पृथुवैन्य नावाचा पृथ्वीवरील पहिला अभिषेक झालेला राजा होय. प्रयाग क्षेत्रे पृथुनृपस्य राजधानी आसीत. प्रयाग क्षेत्रात पृथुराजाची राजधानी होती. राज्याभिषेक समये चारणाः पृथुनृपस्य स्तुतिं गातुम् उत्सुकाः. चारणाः म्हणजे दैवी स्तुती पाठक किंवा त्याला काथी, कुशीलव असं देखील म्हणतात. गातुम् उत्सुकाः संधी आहे. गातुम अधिक उत्सुकाः गाण्यात उत्सुक असलेले. पहा त्याचा अर्थ. राज्याभिषेक समये चारणाः पृथुनृपस्य स्तुतिं गातुम् उत्सुकाः. राज्याभिषेकाच्या वेळी दैवी स्तुती पाठक पृथुराजाची स्तुती गाण्यासाठी उत्सुक होते. तदा पृथुः आज्ञापयत तिष्ठन्तु चारणाः. तदा म्हणजे तेव्हा. आज्ञापयत आज्ञा केली. तिष्ठन्तु हे क्रियापद आहे. पहा. स्था एक परस्मैपद लोट लकार प्रथम पुरुष एकवचन. तिष्ठन्तुचा अर्थ आहे थांबावे. तेव्हा पृथुराजाने आज्ञा केली की अहो स्तुतीपाठकांनो आपण थांबावे. यावत मम सद्गुणाः न प्रकटी भवन्ति तावद अहम न स्तोतव्यः. तावद अहम संधी आहे. तावत अधिक अहम तोपर्यंत मी. स्तोतव्यः स्तुती करण्यास योग्य. अर्थ पहा. यावत मम सद्गुणाः न प्रकटी भवन्ति तावत अहम न स्तोतव्यः. जोपर्यंत माझे सद्गुण प्रकट होत नाही तोपर्यंत माझी स्तुती करू नये. स्तवनम तु ईश्वरस्य एव भवेत्. स्तवनम प्रशंसा, स्तुती, स्तोत्र असं त्याचा अर्थ होतो. त्यानंतर भवेत. भवेत पहा. भूभव एक परस्मैपद विधिलीन लकार प्रथम पुरुष एकवचन. त्याचा अर्थ होईल. पहा त्याचा अर्थ. स्तवनम तु ईश्वरस्य एव भवेत. स्तुती मात्र ईश्वराचीच होईल. स्तुती गायकः पृथुनृपस्य एतादृशीं निःस्पृहतां ज्ञात्वा प्रसन्नाः अभवन्. स्तुती पाठकांनी पृथुराजाची अशा प्रकारची
निस्पृहता लक्षात घेऊन ते सर्वजण प्रसन्न झाले. एकदा पृथुराजः स्वराज्य भ्रमणम अकरोत. भ्रमणम फिरले, अकरोत क्रियापद आहे, त्याचा सविस्तर या ठिकाणी रूप परिचय पहा. क्रू 8 उभयपद, लन लकार, प्रथम पुरुष एकवचन केले. एकदा पृथुराजः स्वराज्य भ्रमणम अकरोत. एकदा पृथुराजाने स्वतःच्या राज्यात भटकंती केली. भ्रमण समये तेन दृष्टम यत प्रजा अतीव कृशः अशक्तः च. कृशः म्हणजे रोडावलेली, अशक्तः च संधी होईल, अशक्तः अधिक च म्हणजे दुबळी झालेली. भ्रमण समये भटकंतीच्या वेळी तेन म्हणजे त्याने, दृष्टम म्हणजे पाहिले की प्रजा अतिशय रोडावलेली आणि दुबळी झालेली आहे. ता प्रजा हा पशुवत जीवंती. पशुवत जीवंती सद्य पहा, पशुवत अधिक जीवंती. ताहा प्रजा पशुवत जीवंती. पशुवत जीवंतीचा अर्थ लक्षात घ्या, प्राण्यांप्रमाणे जीवन जगत आहे. ताहा ती प्रजा प्राण्यांप्रमाणे जीवन जगत आहे. निकृष्टान्नम खादंती संधी विग्रहे. निकृष्टान्नम, निकृष्ट अधिक अन्नम, निकृष्ट प्रतीचे अन्न खात आहेत. तद दृष्ट्वा राजा चिंता कुलह जातः. तद दृष्ट्वा, तद म्हणजे ते, दृष्ट्वा पाहून, त्वांता अव्यय आहे, पूर्वकालवाचक त्वांताव्यय. चिंता कुलह चिंतेने व्याकुळ झालेला. पहा अर्थ, ते पाहून राजा चिंतेने व्याकुळ झाला. तदा पुरोहितो वदत, हे राजन, धनधान्यादि सर्वं वस्तुजातं वस्तुतः वसुंधरायाः उदर एव वर्तते. पुरोहितो वदत संधी, पुरोहितः अधिक अवदत. पाहित कान्या मात्र्याचा लोप होऊन विसर्ग झालाय. उदर एव, उदरे अधिक एव, त्याचा अर्थ पोटातच. पुढचं पहा, तत प्राप्तू, तत अधिक प्राप्तूम ते मिळविण्यासाठी. पहा प्राप्तूंचा विरुद्धार्थी शब्द आहे त्यक्तुम. प्राप्तुम म्हणजे मिळविण्यासाठी आणि त्यक्तुम म्हणजे त्याग करण्यासाठी. पहा पूर्ण याचा अर्थ पाहूया. तदा पुरोहितः अवदत, तेव्हा पुरोहित म्हणाला, हे राजन, हे राजा, धन धान्य आदि सर्व वस्तुजातं वस्तुतः वसुंधरायाः उदरः एव वर्तते. हे राजा, धन धान्य इत्यादी सर्व गोष्टी वास्तविक पाहता, खरे पाहता पृथ्वीच्या पोटातच आहे. तत्प्राप्तुम एतस्व, ते मिळविण्यासाठी प्रयत्न कर. तदा पृथु भूपेन तदर्थम धनु सज्जीकृत. तदा म्हणजे तेव्हा, तदर्थम संधी, तद अधिक अर्थम त्यासाठी, धनुहु धनुष्य, सज्जीकृतम सज्ज केले. तदा पृथु भूपेन तदर्थम धनु सज्जीकृतम, तेव्हा पृथुराजाने त्यासाठी धनुष्य सज्ज केले. तदा भूमी ही श्रीरूपम धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत अवदत्स. हे राजेंद्र, तव पिता दुःशासकः वेनराजः राजधर्मस्य पालनं न करोत. पात्यामध्ये आता धृत्वा, धृत्वा पूर्वकालवाचक त्वांताव्य आहे, त्याचा अर्थ होतो धारण करून. दुःशासकः समास आहे, त्याचा विग्रह होतो दुष्टः शासकः कर्मधारय समास. त्याचा अर्थ होतो वाईट शासन करणारा. पुढचा संधी विग्रह ना करोत, न अधिक अकरोत, नाही केले. पहा तो पूर्ण याचा अर्थ पाहूया.
तदा भूमिः श्रीरूपं धृत्वा तस्य पुरतः प्रकटिता अभवत अवदत च. तेव्हा जमिनीने स्त्रीचे रूप धारण करून त्याच्यासमोर प्रकट झाली आणि म्हणाली, हे राजा, तुझे वडील वाईट शासन करणाऱ्या अशा वेन राजाने राजधर्माचे पालन केले नाही. तदा मया चोर लुंठक भयात धन धान्य पुष्प फलानी मम उदरे निहितानी. चोर लुंठक भयात इथं समास आहे, त्याचा समास विग्रह पहा. चोर लुंठकेभ्य भयम तस्मात पंचमी तत्पुरुष समास. तर मराठी अर्थ आहे चोर लुटारू लुटतील या भीतीने. धन धान्य पुष्प फलानी इथं देखील समास आहे, त्याचा समासाचा विग्रह पहा. धनम च धान्यम च पुष्पानी च फलानी च. त्याचा अर्थ होतोय धन धान्य फुले आणि फळे. समासाचं नाव आहे इतरेतर द्वंद्व. निहितानी नि अधिक धा 3 उभयपद, त्याचा अर्थ ठेवली आहे. त्या ओळीचा अर्थ पहा. तदा मया चोर लुंठक भया धन धान्य पुष्प फलानी मम उदरे निहितानी. तेव्हा मी चोर आणि लुटारू लुटतील या भीतीने धन धान्य फुले आणि फळे माझ्या पोटातच ठेवली आहेत. तोम तू प्रजाहित दक्ष नृपः. प्रजाहित दक्ष समास आहे, समासाचा विग्रह होतो प्रजाहिते दक्ष सप्तमी तत्पुरुष समास. त्याचा अर्थ होतो प्रजेचे हित करण्यात दक्ष असलेला. तोम तू प्रजाहित दक्ष रूपः. तू तर प्रजेचे हित करण्यात दक्ष असलेला राजा आहे. यदि त्वं प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि तरीही अहम प्रसन्ना भविष्यामी. करोषि कृ 8 उभयपद, येथे परस्मैपद लट लकार मध्यम पुरुषाचे एक वचन आहे. करोषि याचा अर्थ करतोस. भविष्यामी भूभव एक परस्मैपद लूट लकार उत्तम पुरुष एक वचन, त्याचा अर्थ आहे होईल. अर्थ पहा. यदि त्वं प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि तरीही अहम प्रसन्ना भविष्यामी. जर तू प्रयत्नाने शेती कार्य करतोस तर मी प्रसन्न होईल. अतः धनुः त्यज्य. अतः म्हणजे म्हणून, धनु म्हणजे धनुष्य, त्यज्य म्हणजे टाकून दे. म्हणून तू काय कर, धनुष्य टाकून दे. खनित्राणी हलान कुद्दलकानी लवित्राणी च हस्ते गृहीत्वा प्रजाजनैः सह कृषिकार्यं कुरु. तपा त्यज्य टाकून दे, त्याचं या ठिकाणी रूप परिचय पहा. तेज एक परस्मैपद लोट लकार मध्यम पुरुष एक वचन. कुरु कुरु 8 परस्मैपद लोट लकार मध्यम पुरुष एक वचन, त्याचा अर्थ कर. आता अर्थ पाहूया. खनित्राणी हलान कुदलकानी लवित्राणी च हस्ते गृहीत्वा प्रजाजनैः सह कृषी कार्य कुरु. खणण्याची साधने नांगर कुदळ आणि विळे हातात घेऊन प्रजाजनांसह शेती कार्याला सुरुवात कर. भूमातुः उपदेशं मनसि निधाय पृथुवैन्यः नदीनां मार्गम अवरुद्ध्य कृषिकार्यार्थं. मनसी मनसी मनात, निधाय ठेवून किंवा लक्षात ठेवून, इथे या ठिकाणी पूर्वकालवाचक लेबंताव्य आहे. अवरुद्ध्य अडवून, हे देखील या ठिकाणी पूर्वकालवाचक लेबंताव्य आहे, त्याचा अर्थ होतो अडवून. पहा त्याचा अर्थ काय होतो टोटल याचा. भूमातुः उपदेशं मनसि निधाय पृथुवैन्यः
नदीनां मार्गम अवरुद्ध्य कृषि कार्यार्थम जलस्य उपयोगम अकुर्वन्. भूमातेचा उपदेश लक्षात ठेवू. पृथुवैन्य राजाने नद्यांचे मार्ग अडवून शेती कार्यासाठी पाण्याचा उपयोग केला. वृष्टी जलसंचयम कृत्वा जलव्यवस्थापनम अकरोत्. पहा आता कृत्वा हे पूर्वकाळवाचक वांतव्य आहे, त्याचा अर्थ होतो करून. पुढचा आहे जल व्यवस्थापनम, त्याचा अर्थ होतो या ठिकाणी पाण्याचे व्यवस्थापन किंवा नियोजन. जर संधी विग्रह देखील होऊ शकेल, समास विग्रह होईल. जल व्यवस्थापनम जलस्य व्यवस्थापनम, पाण्याचे व्यवस्थापन. त्याचा अर्थ पहा, पावसाच्या पाण्याचा साठा करून पाण्याचे व्यवस्थापन केले. भूमीं उर्वरतमां कर्तुं प्रायतत. उर्वरतमां अधिक सुपीक, कर्तुं करण्याचा. हे पहा हेत्वर्थक मंतव्य आहे, त्याचा अर्थ होतो करण्याचा. प्रायतत प्रयत्न केला. भूमीं उर्वरतमां कर्तुं प्रायतत, जमिनीला अधिक सुपीक करण्याचा प्रयत्न केला. तदनंतरम तस्मिन् क्षेत्रे जनाः धान्य बीजानी अवपन. धान्य बीजानी, धान्याची बीजे व बियाणे. पुढे अवपन. अवपन त्याचा अर्थ होतो या ठिकाणी पेरली. अवपनचा या ठिकाणी रूप परिचय पाहूया. वप एक परस्मय पद, लन लकार, प्रथम पुरुष, बहुवचन. पहा त्याचा अर्थ पहा. त्यानंतर तस्मिन क्षेत्रे, त्या क्षेत्रात लोकांनी धान्याचे बी पेरले. स नैकेभ्यः वृक्षेभ्यः विविध प्रकाराणां बीजानां संकलनं चयनं च परिश्रमेण अकरोत्. संकलनम एकत्रीकरण करणं किंवा साठा करणं, संकलन करणं. चयनम निवड करणं. पहा त्याचा अर्थ आपण पाहूया. सनैक्यभ्य, त्यांनी अनेक वृक्षांपासून विविध प्रकारच्या बियाणांचं संकलन आणि निवड मोठ्या परिश्रमाने केली. अनन्तरं बीजानां संस्करणं कृत्वा वपनम अकरोत्. पहा कृत्वा पूर्वकालवाचक वांतव्य आहे, त्याचा अर्थ होतो करून. वपनम पेरणी केली. अनंतरम बीजानां संस्करणं कृत्वा वपनम अकरोत्. त्यानंतर बियांवर संस्कार करून पेरणी केली. पर्जन्यानन्तरं बीजेभ्यः अंकुरः उद्भूतः. पर्जन्यानन्तरं संधि विग्रह होईल. पर्जन्यः अधिक अनंतरम, उद्भूतः अंकुर फुटले. त्याचा अर्थ पावसानंतर बियांना अंकुर फुटले. धान्य लाभेन सर्वे प्रजाजनाः संतुष्टाः च अभवन्. पहा धान्याच्या लाभाने सर्व प्रजाजन संतुष्ट झाले. एषः कल्याणकारी नृपः पृथिव्या प्रशासने अग्रणी जनसेवावृत्ती च अभवत्. हा कल्याणकारी राजा पृथ्वीच्या प्रशासनात श्रेष्ठ आणि जनसेवावृत्ती झाला. अशा पद्धतीने अद्य कृषकः पृथुवैन्यः हा पाठ आपला पूर्ण झालेला आहे. या पाठाखाली दिलेला स्वाध्याय विद्यार्थ्यांनी लिहून काढावा. अहम विरमामि. धन्यवादः.